सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहोत, मागे तुम्ही बघू शकता, तर आपण आलो आहोत गावी. कालच परवाच आपली इंडिया ऑस्ट्रेलिया असे फायनल मॅच झाली वर्ल्ड कपची आणि इंडिया हरली आहे. त्याचं दुःख थोडंसं आहे, ते दुःख जरा मिटवायला आम्ही आलो आहे गावी. सो सध्या तर काय प्लॅन असं एका ठिकाणी फिरायला जायचं झालं आहे. टापोळा किंवा बामनोली या दोन ठिकाणांमध्ये जरा कन्फ्युजन चालू आहे. त्याच्या आतमध्ये जरा डिस्कशन चाललं आहे माझ्या भावांचं आणि पप्पांचं की कुठे जायचं, काय करायचं. तोपर्यंत म्हटलं आपण व्हिडिओ तरी स्टार्ट करून घेऊया. अजून नाश्ता पाणी 7 वाजलेत, 7:30 वाजलेत. नाश्ता वगैरे बाकी आहे. आता चहा नाश्ता करू आणि तेव्हाच फायनल डिसिजन होईल कुठे जायचं आणि मग आपण आपल्या फिरण्याच्या ठिकाणी जायला निघूया. चला. तर ऑल सेट, आमचं डेस्टिनेशन ठरलेलं आहे. आम्ही निघालो आहोत आता बामनोलीला. बामनोली डॅम करून एक आहे, कृष्ण आपलं कोयना चं बॅकवॉटर आहे. सो चला, आता जरा गाडी स्टार्ट केली आहे. आम्ही दोघं येऊन बसलो आहे. बाकीची आमची मंडळी येत आहेत, अजून काका वगैरे आहेत, पप्पा आहेत माझा एक भाऊ आहे. सो त्याला मजा येणार आहे आज. कास पठाराजवळ पोचलो आहे आता. ॲक्च्युली इथूनच बामनोलीला जायचा रस्ता आहे, पण तो ॲक्च्युली हे जे पठार आहे ना त्याची जरा उंची वगैरे वाढवणार आहे. तर तो रस्ता इथून जाणारा बंद केला आहे आणि मागूनच एक अजून एक फाटा फोडला आहे, तिथून तो रस्ता आहे. पण बघू शकता एकदम अशी थंडगार हवा, ऊन आहे पण थंडगार हवा सुटली आहे आजूबाजूला. आणि हे जे तलाव तुम्ही बघताय हेच आहे ते कास तलाव, जे एकदम असं उंच असं पठार आहे. डोंगर ऑलमोस्ट 2,500-3,000 समुद्र सपाटीपासून उंच हा डोंगर आहे आणि त्याच्यावर हे असं भलं मोठं तलाव आहे, ज्याच्यावर तिथे ती जी लाईन तुम्ही बघू शकता ते एक धरण आहे. ते हे सगळं कास तलावामधलं पाणी सातारा सिटीला जातं. आणि इथे बघू शकता जे टेंट्स दिसत आहेत तुम्हाला, कॅम्पिंग वगैरे पण इथे करू शकतात जर तुम्ही आलात तर. आणि हॉटेल्स वगैरे पण बरेच आहेत, त्याच्यामुळे खायची वगैरे राहायची वगैरे सुविधा वगैरे चांगल्या आहेत इथे, रिजनेबल एकदम प्लेझेंट वातावरण आहे, थंडगार असं हवा सुटली आहे. चला आता टुवर्ड्स बामनोली. मध्ये झाडं झुडपं आहेत, काय किती जंगली बघ. त्यात असतील प्राणी आहेत ना, पाणी आहे तिथे प्राणी आहेत, लक्षात ठेवा. पाणी नसले पाण्याचं साधन आहे ना, पाणी प्राणी सांबरा बिमरा हरणं
तर मंडळी आता आपण पोचलो आहोत बामनोलीमध्ये आणि तुम्ही हा सगळा जो परिसर आहे तो बघू शकता. हा ॲक्च्युली कोयना धरणाचा हा बॅकवॉटरवाला परिसर आहे. इथे बोट्स वगैरे सगळ्या लागलेल्या आहेत आणि आता आम्हाला जिथे जायचं आहे एक मठ आहे शेंबडी मठ करून, जिथे दत्तांचं मंदिर आहे. छान असं मठ आहे ते, तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवेनच. सो ॲक्च्युली आमचं आता ठरत नाही आहे. बाय रोड पण जाऊ शकतो आपण, इथून एक 8 किलोमीटर आहे असं वळसा घालून जायचं आहे, पण तो पूर्ण ऑफ रोड आहे असं इथे म्हणतायत. गाडी वगैरे बोलत आहेत 4 व्हीलर जातात, पण आम्हाला रिस्क नाही घ्यायची आहे, त्यामुळे आम्ही ठरवलं की बोटीनेच जायचं, जेणेकरून बोटिंग पण होईल जरा आणि लवकर पण पोचू. तर जायच्या आधी आता ऑलमोस्ट वाजलेत किती, 1:30 वाजलेत आणि तिथे येऊन जाऊन आम्हाला 1-2 तास तरी आम्हाला वेळ जाणार आहे जायला यायला वगैरे, दर्शन वगैरे करायला. सो पहिलं आमचं तिथे जरा जेवणाचं चाललं आहे. तिथे ऑर्डर वगैरे दिली आहे जेवणाची, ते येईलच. तोपर्यंत म्हटलं जरा बघूया. इथे मस्त आहे असं शांत पाणी, बराच मोठा परिसर आहे. लास्ट मंथ आपण, मला वाटतं ह्या वर्षी आपली सगळ्यात जंगल ट्रिपच होत आहेत. लास्ट मंथच आपण आंध्र प्रदेशला गेलेलो, तिथे पण सगळं जंगल. आणि हे पण बघा तुम्ही, पूर्ण हा डोंगर, झाडी झुडपं. ॲक्च्युली हा जो पट्टा आहे ना तो सह्याद्री टायगर रिझर्व आहे. चला जेवतो पहिला आणि मग आपण तिथे मठात जाणार आहे, ते तुम्हाला दाखवतो बोटीने. मस्त अशी व्हेज थाळी आलेली आहे. कसं आहे बाबा जेवण? एक नंबर. हॉटेल सरपंच वाडा, मस्त असं पोटभर व्हेज थाळी खाल्ली 250 रुपयाला. फायनली पोचलो आहोत आम्ही इथे श्री क्षेत्र नारायणपूर सद्गुरू नारायण महाराज मठ उर्फ शेंबडी मठ. इथे बघू शकता तुम्ही दत्त मंदिर. गाडी इथे पार्क केलेली आहे आणि खूप जास्त, जवळजवळ एक 10 किलोमीटर ऑफ रोड होता इथे येण्यासाठी बामनोलीपासून. बोटिंगचं आम्ही नाही केलं बिकॉज खूप जास्त प्राईस सांगत होते, 1700-1800 रुपये. त्यापेक्षा म्हटलं की इथे 8 किलोमीटरच आहे तर जाऊ आपलं कारनेच. चला, हा असा मस्त रस्ता आहे आतून गेटपासून आत यायला. आता बघू पुढे जाऊन कसं काय ते. काय झाडी आहे यार, आणि शांतता एवढी आहे ना, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय पूर्ण. छान असं एकदम पीसफुल वाटतंय. पोचलोय आम्ही आता मठाजवळ, बघू शकता तुम्ही. या इथून अशी एंट्री आहे आणि हे जे दिसतंय ना, ह्या इथून एक्झिट आहे. ॲक्च्युली हे जे मठ आहे ते असं एकदम अंडरग्राऊंड आहे. सो चला बघूया कसं आहे ते. सॉरी, एवढी धूळ नाकात गेली आहे ना आज. धूळ म्हणजे ही माती वगैरे आता सगळीकडे. आणि इथे वरती आल्यावरच पहिले हे गणपतीचं मंदिर आहे असं. गणपती मंदिराच्या इथून पुढे आल्यानंतर हा एक सभा मंडप आहे. मे बी इथे काय भजन वगैरे काही इतर कार्यक्रम होत असतील. मस्त असा प्रशस्त सभा मंडप आहे. आणि नंतर त्याच्याच बाजूला इथे
गुरुदत्त पादुका मठ. चला पाहूया कसं आहे ते. इथे बघू शकता, इथूनच एंट्री आहे जायला. मस्त असं डोक्यात लागेल. मी म्हणत नाही, मी जाणार आपलं वागतंय की मोबाईल वागते. वाकून चालायला लागतं एकदम. तशी लाइटिंग केली आहे. मस्त अशी शंकराची पिंड बघितली. आता पुन्हा एकदा परत गुफा चालू झालेली आहे. बऱ्यापैकी हाईट होती, आता परत थोडी थोडी कमी होत चालली. अरे बापरे, अंधार झाला. फ्लॅश चालू करायची गरज पडेल. चला चला हा चला की बाहेर. मी वाकून येतो, खाली वाकून ये. मस्त असं दर्शन वगैरे केलेलं आहे. आता निघालो आहे आम्ही खाली बोटिंग करायला. थोडा अर्धा तास फिरणार. इथे बराच मोठा परिसर आहे. ॲक्च्युली तो माझा भाऊ आहे, त्याचा कोणतरी मित्राचं ओळख आहे इथे. सो असं आम्हाला जरा एक राऊंड बोटिंग करून देणार आहेत ते. आणि हे जे बामनोली आहे तर जावली तालुक्यामध्ये येतं. जावलीचं खोरं इतिहासात तुम्ही ऐकलं असेल कधी, शिवाजी महाराजांच्या इतिहासात. तर हेच ते अजिंक्य असं जावली खोरं. तर आता आपण आलेलो आहोत त्रिवेणी संगमाजवळ. इथून एक नदी येते, सोळोशी नदी, जी महाबळेश्वरवरून येते. आणि या साईडून येते कोयना नदी. आणि या साईडून कोणती आहे? कांदाटी नदी.
नाही इकडून जायला शॉर्टकट कुठे आहे? कांदाटी ना, कांदाटी नदी. आणि या त्रिवेणी संगम ह्याची या जे ठिकाणाची डेप्थ 200 फूट आहे, 200 पेक्षा जास्तच आहे. आणि त्याच्या तळाला एक शंकराची पिंड आहे एकदम. आणि याच त्रिवेणी संगमाजवळ आपण आता ज्या दत्त मंदिरात गेलेलो ते दत्त मंदिर बांधण्यात आले. इकडे आंबवडे इकडे मध्ये जावळीमध्ये मध्ये आणि इकडे कोणतं आहे? इकडे कोणती गाव आहे? म्हणजे हे जावळीमधली सगळी भिवंडीला गेली, ठाण्याला गेली, पहिले कांदिवलीला पण मुंबईला कांदिवलीला पण जागा विकली आहे सगळ्यांनी. नामचे आहे आमचा एक जोडीदार तिकडचा जे कोयना मधला आम्हाला पंढरपूरला जागा भेटली, आमच्या पण इकडे आम्ही 90,000 7 एकर सगळे 7 एकर. आता पण समजा हे व्याघ्र प्रकल्प झालं सगळ्यांना तुम्हाला हटवलं गव्हर्नमेंटने, तुम्ही कुठे जाणार? 7 आहे आमचा इथं. 7/12 नाही, पण 7/12 आहे आम्हाला माहिती आहे. पण आता सांगितलंय ते वाघ सोडायचे, तुम्हाला उठवलं, तुम्ही जाणार कुठे? तुम्हाला जमीन दिली होती ना पहिली. दिली होती पण हा, मग? अजून आमच्या 3 एकर जागा अजून आहे इथं. आहे बरोबर आहे पण गावठाण आम्हाला भेटले नाही ना पहिले. बोलते 14 किलोमीटर वाचवण्यासाठी तेवढे परिश्रम. लडाख बघितला आम्ही. हिमाचल प्रदेश बघितला ना महाराष्ट्रातला. लडाखला तर याच्यापेक्षा ना मोठं आहे. दगडी आहेत ना ते. दगडी नाही असे दोन जात असं सगळं रस्ते ती मुरुम असतो सगळं असं. आमच्या पुढे असं ना म्हणजे 20-25 किलोमीटरची गाडी होती, असं आलं पण रफ डायरेक्ट खालीच. विचारायचं काय? राईटला घ्या ते काढते तिने टाक. काटे बघा राईटला घेऊन जाते त्याला बाजून चल. नाही काट्याचं तर नाही, काट्याचं नाही, काट्याचं नाही. ओके, गुड मॉर्निंग. तर हा नेक्स्ट डे आहे. काल आम्ही बामणोलीला जाऊन आलेलो. आता परत आपली सगळी मंडळी रेडी झालेली आहे. आता आम्ही चाललो आहे पाचगणीला. त्याच्या आधी एक अजून एक ठिकाण आहे 12 मोठेची विहीर करून, तिथे आम्ही विजिट करणार आहे. सो चला पहिलं ते बघूया आणि मग पाचगणीला जाऊया. पोचलो आहे आम्ही आता इथे 12 मोठेच्या विहीरजवळ. इथून एंट्री आहे. इथे एक बोर्ड तुम्हाला दिसेल, 12 मोठेची विहीर. बघू शकता तुम्ही, आपण पोचलो आता 12 मोठेच्या विहिरीजवळ. तुम्हाला पहिलं वरतून दाखवतो मी ही विहीर कशी आहे ती. हे बघा, पूर्ण अशी दगडांमध्ये ही विहीर आहे. आणि ह्याचं जे नाव आहे 12 मोठेची विहीर, ते या बघा तुम्ही, ह्या 12 मोठा आहेत. इथे 6, तिथे 6, 3, 6 असे आहेत. ॲक्च्युली हे कसं होतं, आता हे जे तुम्हाला दिसतं आहे ना, हे असं खाली इथे बैल जोड्या असायच्या आणि रश्शीने ते बाल्टी वगैरे किंवा काय असं ते खाली सोडायचे. म्हणजे जसं बैल वरती पुढे जायचे, इथून ते पाणी यायचं, उपसायचं आणि ह्याच्यात पडायचं. मग ह्याच्या थ्रू या पाटाद्वारे पाणी असं तिथे पुढे जायचं. असं सगळ्या ठिकाणी आहे. त्या साईडला आहे, तिकडे पण आहे, असं आहे. बरीच खोल आहे विहीर. चला आता आपण त्या समोरच्या वाड्यात जाऊया.
आपल्या लोकांनी म्हणल्या त्या बिल्डिंग ते 100 होते त्या बिल्डिंग टिकल्या आणि आपल्या 30-35 वर्षानंतर रिनोव्हेशनला येतात 35-40 वर्षांनी रिनोव्हेशनला होतात. प्रत्येकाच्या पिढीला आपल्याला करायला लागतं. आज आपण या शिड्यांनी वरती वाढत जाणार आहे. बघूया कसं आहे ते. थांबा लाईट लावतो पहिली. वा सुंदर. एक नंबर त्या शिड्या चढून आपण इथे वरती आलो आहे वाड्यात आणि एक नंबर असं सगळं बांधकाम आहे. बघू शकता. इथून अजून वरती जाता येतं. त्याच्या इथून डायरेक्ट बाहेरच आहे वरती परत. हे बघा मी बोललो ना पाठ सगळीकडे. इथून पण पाणी सोडलंय तिकडे. महाराजांच्या काळातली ही विहीर आहे. बघू आपण जरा कोण भेटतंय का इथे थोडी माहिती आपल्याला भेटेल म्हणजे म्हणजे सांगू ना. आता इथं प्रॉपर काय ही विहीर बांधली विरुबाई भोसलेंनी. हां विरुबाई भोसलेंनी बांधली म्हणजे सातारच्या संस्थानाची एक अधिकारी म्हणू शकतो आपण. एक प्रॉपर महाराजांची मिसेस होती असं बघा नाही. हां हा विषय. ती विरुबाई भोसलेंनी बांधली कशासाठी. विरुबाई भोसलेंना अशी झाडावेडांची आवड होती. बाग वगैरे. आणि महाराजांची इथं प्रॉपर जमीन असल्यामुळे नदीच्या कडेला ही गाव होतं. ही प्रॉपर त्यांच्या ह्या गावात बरीच 700 एकर जमीन होती. त्यामुळं त्यांना एक प्रॉपर इथं वाडा बनवला त्यांचा पलीकडं. आणि त्या वाडा असल्यामुळे त्यांना वाटत होतं की स्वतःची इथं चांगली अशी विहीर असावी आणि जेवढी ऐतिहासिक व्हावी पुढे भविष्यात जाऊन म्हणजे तिला एक स्टेटस राहावा तिचा त्या पद्धतीनं. मग त्यांनी ही विहीर बांधली आणि ह्या विहिरीचं पाणी ज्यावेळेस भेट वगैरे होण्यासाठी ही नॉर्थला उत्तरेकडे जायची लोक महाराज वगैरे. त्यावेळेस जाताना तिकडून मध्य प्रदेश वगैरे त्यांनी आंब्याची काही झाडं वगैरे घेऊन आल्या आणि ही विहीर इथं बांधकाम झालेलं आणि ती सगळी झाडं इथं लावली. इथं बरीच मोठी आंबराई होती आणि एवढी होती 3000 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारची आंब्याची झाडं होती. अजून पण 100-200 वेगवेगळ्या जातीची आंब्याची झाडं इथं आहेत. आता विषय असा आहे की त्याला पाणी इथलंच जायचं इथूनच जायचं पुढं पाणी. तर विहिरीला पाण्याचा साठा चांगला होता अशी म्हणलं जातं. प्रॉपर माहीत नाही आहे की कनेरचा जो डॅम आहे ना ती कनेरला जे पाण्याचा साठा व्हायचा आधी डॅमच्या आधी जो पाण्याचा साठा व्हायचा त्या डॅमचं पाणी इथपर्यंत उतरतं असं एक झालं की कनेरचं. मग आता त्यांनी त्याच वेळी कनेरचं का म्हणून नाव घेतलं मला माहित नाही. पण असं एक आहे की इथं कनेरच्या डॅमचं पाणी येतं. कुठली तरी वस्तू जो खाली पाण्याचा मोठा सोर्स आहे त्या सोर्समधनं वाहता आली आणि इथं सापडली. त्यामुळे त्यांनी तर्क लावला की ही कनेरचंच पाणी येतंय म्हणून. असं त्यांचं एक आहे. बरं 15 मोठ्या आहेत विहिरीला त्यातल्या 12 मोठा जास्त वर्किंगमध्ये होत्या म्हणून हे होतं. ह्या स्टेप दिलेल्या आहेत अशा प्रकारे पाण्याची माहिती असावी म्हणून जमिनीची लेवल समजावी म्हणून कुठल्या लेवलला पाणी आलेलं आहे ह्या करता. वरती त्यांनी हे बनवलं एक बंगला म्हणतात त्याला. तर त्यावेळेपासूनच बंगला बोलतात त्याला. तर ते बंगला बनवला त्यांनी. डोक्याला धडकाला दोघांना इथं भेटायच्या विटायच्या की ही
विटा होत्या ना हे तुकडं काढून तिकडं विटेपर्यंतची विहीर आहे ना त्या तुकड्यांची मॅच करून बघितलं की त्याच काळातले ते सिमिलर आहे. तर ह्यो त्यांनी बांगला बनवला. इथे काय व्हायचं जनरली ती लोक राजकीय लोक वगैरे बसायचे. बैठक वगैरे. त्यांसाठी त्यासाठी बनवला गेलेलं. हे बनवताना हे प्रत्येकाचं काहीतरी मिनिंग होतं. हे असंच आवडली म्हणून नक्षी नाही काढलेली, त्या काळात काहीतरी मिनिंग होतं की हे हत्ती हा हत्ती म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे. मग छान दिसणं हा पर्पज असतं तर सेम बनवला असतं. बऱ्यापैकी सेम असतं ते छान दिसतं. व्हेरियस असलं की छान दिसत नाही. प्रत्येक वेळेस त्यांनी वेगवेगळं बनवलंय. त्याचा काहीतरी त्यावेळेस पर्पज होता. असं वरती घुमट वगैरे बनवलं असं. आणि ही गॅलरी वगैरे काढलेली ही प्रॉपर आउटलाईन म्हणजे प्रॉपर अशी पुढं काढलेली म्हणजे खालून ही मोकळी आहे. आणि हे असून पण हे 4 खांब त्याच्यावर प्रॉपर आहेत. असं नाहीये की हे झालेलं आहे असं वरून काही लोड दिलेलं आहे असं काही नाही. फिरायला आले.